बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते नांदेडमधून। नांदेडमध्ये विविध मागण्यासाठी अंगणवाडी सेविका एकटावल्या। नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी निदर्शने करत शासनाचे वेधले लक्ष। अंगणवाडी सेविकांनी नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी केले निदर्शने। मागील अनेक दिवसापासून अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत। अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, मानधन नको तर वेतन मिळाले पाहिजे यासह विविध मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली। या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या। तर पाहूया अंगणवाडी सेविका काय म्हणाल्यात। महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, नांदेड। पुढील आंदोलन गेल्या आपण 23 तारखेपासून 3 दिवस आधारतर्फे झालेली आहे। आपल्याला ते सहकार मिळाले का? 52 दिवस आपण संप केला। नमस्कार, मी शततारका काटकाडे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज एम ए पाटील साहेब, कॉम्रेड भिजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चा संदर्भात अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, मानधन नको वेतन मिळालं पाहिजे, अंगणवाडी सेविकेला सेवानिवृत्तीनंतर ग्रॅज्युटीचे फायदे मिळाले पाहिजे, सेवा ज्येष्ठतेनुसार अंगणवाडी सेविकेला वेतन श्रेणी लागू केली पाहिजे, मुख्य सेविका थेट नियुक्ती झाली पाहिजे, मदतनीसची थेट नियुक्ती झाली पाहिजे, मिनी अंगणवाडी सेविकेला लवकरात लवकर मदतनीस मिळाली पाहिजे आणि जो कच्चा THR येत आहे तर तो कच्चा THR आम्हाला बदलून दिला पाहिजे। या गोष्टीसाठी व इतर मागण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत।